हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर। आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014ची क्वेश्चन पेपर बघणार आहोत। आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेची प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे PIQ सिरीज चालू केलेली आहे। तर मित्रांनो, आधी आपण व्हिडिओ बनवलेले आहे। तर आपलं हे तिसरं लेक्चर आहे। तर मित्रांनो, कशा प्रकारे आयोगाने प्रश्न विचारलेले आहे हे तुम्हाला या व्हिडिओमधून समजेल। मित्रांनो, 2014 ते 2023 पर्यंतच्या सर्व क्वेश्चन पेपर आपण घेणार आहोत। तर मित्रांनो, जास्तीत जास्त PIQ सॉल्व करण्याचा प्रयत्न करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा। आधीच्या लेक्चरमध्ये आपण जिओग्राफी आणि हिस्ट्रीचे PIQ बघितले आहे। तर आता आपण इकॉनॉमीचे PIQ बघूया। तर पहिला क्वेश्चन, अमर्त्य सेन आणि गावलेड्डी यांनी वर्णन केलेली विकासाची महत्त्वाची मूल्ये कोणती? तर खालीलपैकी योग्य पर्याय निवडा। तर ऑप्शन 4 दिले आहेत। तर पहिलं काय आहे? उपजीविका, स्वतःबद्दल आदर, स्वातंत्र्य, समता, अधिकार आणि हक्क। आरोग्य, भरण पोषण, शिक्षण, समता, अधिकार, हक्क। अन्न, वस्त्र, निवारा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, राष्ट्रीय उत्पन्न वाढ, दरडोई उत्पन्न, मूलभूत गरजा आणि स्वातंत्र्य आणि शिक्षण। तर त्याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन फर्स्ट हे त्याचं योग्य उत्तर आहे। तर अमर्त्य सेन आणि गावलेड्डी यांनी विकासाची महत्त्वाची मूल्ये कोणकोणती सांगितली होती? तर त्यांनी उपजीविका, स्वतःबद्दल आदर, स्वातंत्र्य, क्षमता आणि अधिकार, हक्क हे सांगितलेली होती मूल्ये। नेक्स्ट क्वेश्चन, जून 2012 मधील शाश्वत विकासासाठीची रिओ+20 परिषद हिरवी अर्थव्यवस्था प्रारूपाची समर्थक होती। तर खालीलपैकी कोणत्या लेखांच्या पुस्तकात हिरव्या अर्थव्यवस्थेची संज्ञा रचली गेली आहे? तर ऑप्शन आहे अमर्त्य सेन, डी फ्रीडम सॅम्युएल्सन, डी पियर्स, ए मार्कडेम, ई बार्बियर, तिसरं आय कादिर, डब्ल्यू बेरी, एन हाटेकर आणि चौथं डी ग्रीनबर्ग, जे टेलर आणि शिवडम। तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर हिरवी अर्थव्यवस्था जून 2012 मधील शाश्वत विकासासाठीची रिओ+20 परिषद ही कशाची समर्थक होती? तर त्यांचं पुस्तकाचे लेखक कोण होते? तर डी पियर्स, ए मार्कडेम, ई बार्बियर हे होते आणि त्यांनी हिरव्या अर्थव्यवस्थेची संज्ञा रचलेली होती। पुढचा प्रश्न, तर हा सायन्सचा क्वेश्चन आहे। रेडिओ तरंगाचा वेग हा टिंबटिंब असतो। ऑप्शन ए प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त, प्रकाशाच्या वेगा एवढाच, प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी आणि प्रकाशाच्या वेगाच्या 2 पट। तर रेडिओ तरंगाचा वेग हा प्रकाशाच्या वेगा एवढाच असतो आणि तो किती असतो? 3 × 10⁸ एवढा असतो। तर याचं उत्तर काय आहे? ऑप्शन 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 2011च्या जनगणनेप्रमाणे भारतातील किती शहरांची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे? तर ऑप्शन आहे 52, 53, 54 आणि 55। तर एकूण किती शहर होते? तर पूर्ण भारतामध्ये 2011च्या जनगणनेप्रमाणे 53 शहरं होते। तर त्यांची लोकसंख्या ही 10 लाखापेक्षा जास्त होती। तर याचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन 2, 53। मित्रांनो, दरवर्षी लोकसंख्या या टॉपिकवर 1-2 प्रश्न विचारले जातात, राज्यसेवेला पण आणि कंबाईनला पण। तर हा लोकसंख्या टॉपिक चांगला करून ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन, भूसुधारणामुळे तिहेरी 3 पट्टी क्रांती घडून आली। तर खालीलपैकी योग्य पर्याय निवडायला सांगितलेला आहे। तर ऑप्शन आहे 1 सांस्कृतिक, राजकीय, तांत्रिक, दुसरा राजकीय, सामाजिक, वाणिज्य, तिसरा आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि चौथा यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर काय आहे? भूसुधारणामुळे तिहेरी क्रांती घडून आली। तर ती कोणकोणते होते? तर सांस्कृतिक, राजकीय, तांत्रिक। नेक्स्ट क्वेश्चन, 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 2011 दरम्यानची स्त्री साक्षरता दरातील वाढ खालीलपैकी किती होती? तर पहिला ऑप्शन आहे 53.7% ते 65.5%, दुसरा 54.1% ते 64.2%, तिसरा 52.3% ते 64.4%, चौथा 55.3% ते 63.2% एवढे आहे। तर मित्रांनो, 2014च्या क्वेश्चन पेपरमध्ये 2 प्रश्न हे लोकसंख्या या टॉपिकवर आलेले होते। तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन 1 53.7% ते 65.5% एवढी स्त्री साक्षरता दरातील वाढ झाली होती 2001 ते 2011 या दरम्यानमध्ये। नेक्स्ट क्वेश्चन, वनस्पतीमध्ये कोणते विकर जास्त प्रमाणात आढळते? तर ऑप्शन आहे बीटा गॅलेक्टोसाइटेज, दुसरं RUBP कार्बोक्सिलेज, एंटेरोकायनेज आणि हिटेरोकायनेज। तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर वनस्पतीमध्ये कोणते विकर जास्त प्रमाणात आढळत असतं? तर त्याचं नाव काय आहे? RUBP कार्बोक्सिलेज। तर ऑप्शन सेकंड याचं योग्य उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, ऑक्सिशोषणाच्या शेवटी काय तयार होते? तर ऑप्शन आहे CO2 + CO, दुसरं CO2 + NO, तिसरं
CO2 प्लस O2 आणि फोर्थ CO2 प्लस H2O. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑक्सिशोषणाच्या शेवटी काय तयार होत असते? तर CO2 प्लस H2O म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर तयार होत असते ऑक्सिशोषणाच्या शेवटी. पुढचा प्रश्न, 2000 सालच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट स्थिर लोकसंख्या साध्य करणे आहे. तर हे कोणत्या वर्षात हे उद्दिष्ट साध्य करायचे आहे? तर कोणतं वर्ष ठेवलेलं आहे? तर 2015, 2025, 2035, 2045 हे आपल्याला ऑप्शन दिले आहे. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? तर 2045 हे वर्ष ठेवलेलं आहे की या वर्षापर्यंत 2000 सालला राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे आणि स्थिर लोकसंख्या साध्य करणे. पुढचा प्रश्न, खालील पर्यायातून मालतचा लोकसंख्येचा सापळा ज्याच्याशी संबंधित आहे तो पर्याय निवडायला सांगितलेला आहे. तर ऑप्शन काय आहे? लोकसंख्या वाढ आणि सकारात्मक नियंत्रण. दुसरं, लोकसंख्या वाढ आणि प्रतिबंधात्मक नियंत्रण. तिसरं, लोकसंख्या वाढ आणि विकास. चौथं, लोकसंख्या वाढ आणि जनन क्षमता. तर मालतचा लोकसंख्येचा सापळा कशाशी संबंधित आहे? तर तो लोकसंख्या वाढ आणि विकास याच्याशी संबंधित आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन 3 याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अतिलघु रेडिओ तरंग भट्टीचे 2.45 GHz फ्रिक्वेन्सी फायदे काय आहेत? तर ए काय दिलेलं आहे? त्याच्यामध्ये ज्वालानायित. बी, पदार्थातील पौष्टिकता कमी प्रमाणात नष्ट होते. सी, अन्नपदार्थामध्ये भौतिक बदल घडतो. आणि डी, निर्जंतुकरण होते. तर पर्याय उत्तर काय काय दिले आपल्याला? ए काय दिलं आहे? ए, बी आणि डी. दुसरं ए, बी आणि सी. तिसरं बी, सी आणि डी. चौथं सी आणि डी. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? तर अतिलघु रेडिओ अंतर्गत भट्टीचे 2.45 GHz फ्रिक्वेन्सीचा फायदा काय आहे? तर त्याच्यामध्ये ज्वालानायित आणि पदार्थातील पौष्टिकता कमी प्रमाणात नष्ट होते आणि निर्जंतुकरण होते. तर अन्नपदार्थामध्ये भौतिक बदल घडतो हे त्याचा फायदा नाही आहे अतिलघु रेडिओ अंतर्गत भट्टीचा. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन पहिलं याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रमण परिणाम कशास म्हणतात? तर एक काय आहे? फोटॉनच्या इलेक्ट्रॉनशी होणाऱ्या अप्रत्यास्थ संघातास. दुसरं, फोटॉनच्या इलेक्ट्रॉनशी होणाऱ्या प्रत्यास्थ संघातास. तिसरं, फोटॉनच्या रेणूशी होणाऱ्या अप्रत्यास्थ संघातास. चौथं, फोटॉनच्या रेणूशी होणाऱ्या प्रत्यक्ष संघातास. तर त्याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन तिसरं याचं योग्य उत्तर आहे. फोटॉनच्या रेणूशी होणाऱ्या अप्रत्यास्थ संघातास म्हणजे रामन इफेक्ट हा इलॅस्टिक कोलिजन ऑफ द प्रोटॉन विथ मॉलिक्युल्स यास म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, जर एखादी जड वस्तू क्षितिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढली तर त्या वस्तूवर क्रिया करणारे बल हे खालीलप्रमाणे असेल. तर एक आहे क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेले बल. दुसरं, लंबरूपी अधोगामी दिशेने क्रिया करणारे गुरुत्वीय बल. सी, स्थानांतराच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारे घर्षण बल. आणि ऊर्ध्वगामी दिशेने कार्य करणारे प्रतिक्रिया बल. तर आपल्याला सत्यविधान ओळखायचं आहे. तर जर एखादी जड वस्तू क्षितिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावर ओढली तर त्या वस्तूवर क्रिया करणारे बल कोणकोणते आहे? तर क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेले बल हे बरोबर आहे. त्यानंतर लंबरूपी अधोगामी दिशेने क्रिया करणारे गुरुत्वीय बल हे पण बल त्या वस्तूवर लागेल. तर हे ऑप्शन पण बरोबर आहे. बी पण बरोबर आहे. सी, स्थानांतराच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारे घर्षण बल. तर या वस्तूवर घर्षण बल पण लागेल. डी, ऊर्ध्वगामी दिशेने कार्य करणारे प्रतिक्रिया बल पण या वस्तूवर लागेल. तर याचं उत्तर काय राहील? सत्यविधाने ओळखायचे आपल्याला. तर ABCD हे चारही पण बरोबर आहे. तर ऑप्शन सेकंड याचं योग्य उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कार्बनचे ॲलोट्रॉप कुठले ते सांगा. तर ए आहे कार्बन हॅलाइड्स. बी, डायमंड. सी, फुलरिन्स. डी, ग्राफाइट. आणि ई, कॅरोइड. आणि पर्याय उत्तर काय दिलेले आहे? सर्व पर्याय योग्य. दुसरं बी, सी आणि डी. तिसरं ABC. चौथं A, B आणि D. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? तर B, C आणि D. डायमंड, फुलेरिन्स आणि ग्राफाइट हे कार्बनचे ॲलोट्रॉप्स आहेत. ऑक्सिजन निसर्गात किती आयसोटोप्समध्ये आढळतो? तर ऑप्शन आहे 2, 3, 4 आणि 1. तर ऑक्सिजन हा निसर्गात 3 आयसोटोप्समध्ये आढळतो. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन सेकंड हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी योग्य वाक्यांची निवड करा. तर ध्वनी लहरी वायू पदार्थापेक्षा स्थायू पदार्थातून वेगाने जातात. बी काय आहे? ध्वनी लहरी निर्वात पोकळीतून सर्वात जलद गतीने जातात. सी, ध्वनी लहरी अनुलंब लहरी आहेत. डी, ध्वनी लहरी द्रव पदार्थापेक्षा वायू पदार्थातून कमी वेगाने जातात. तर ध्वनी लहरी वायू पदार्थापेक्षा स्थायू पदार्थातून वेगाने जातात. तर ए हे बरोबर आहे.
बी काय दिले आपल्याला, ध्वनी लहरी निर्वात पोकळीतून सर्वात जलद गतीने जातात. तर हे विधान चुकीचं आहे. ध्वनी लहरी निर्वात पोकळीतून सर्वात जलद जात नाही, तर प्रकाश हे निर्वात पोकळीतून सर्वात जलद गतीने जाते आणि ध्वनी लहरी स्थायू पदार्थातून सर्वात जास्त वेगाने जात असतात. सी काय दिलेलं आहे, ध्वनी लहरी अनुलंब लहरी आहेत. डी, ध्वनी लहरी द्रव पदार्थापेक्षा वायू पदार्थातून कमी वेगाने जातात. तर हे विधान पण सत्य आहे. सी पण बरोबर आहे, डी बरोबर आहे, फक्त यातलं बी हे चुकीचं आहे. तर याचं योग्य उत्तर काय राहील मग, ए, सी, डी फक्त. ऑप्शन फर्स्ट हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वनस्पतींना द्विनाम पद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञांनी सुरू केलेली आहे? तर ऑप्शन आहे पहिलं बेसे, दुसरं बेंथल आणि हुकर, तिसरं कार्लस लिनियस, चौथं थ्रिओफास्टस. तर वनस्पती द्विनाम पद्धती कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधलेली आहे? तर ती कार्लस लिनियस या शास्त्रज्ञाने शोधलेली आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन तिसरं याचं योग्य उत्तर आहे, कार्लस लिनियस. नेक्स्ट क्वेश्चन, कोणती प्राणी पेशी मेदाचे संश्लेषण, संग्रहण आणि चयापचय करते? तर ऑप्शन आहे अभिस्तर ऊती, दुसरं मेदऊती, तिसरं योजी ऊती आणि चौथं स्नायू ऊती. तर कोणत्या पेशी आहे त्या का ज्या मेदाचे संश्लेषण, संग्रहण आणि चयापचय करतात? तर त्या मेदपेशी आहे. तर मेदपेशी या प्राण्यांमध्ये मेदाचे संश्लेषण करत असतात आणि चयापचय, संग्रहण पण करत असतात. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन सेकंड याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, विषाणू म्हणजे व्हायरस टिंब असतात. तर एकपेशीय जीव, पेशी भित्ती रहित, तिसरं बहुपेशीय जीव, चौथं अपेशीय जीव. तर विषाणू कसे असतात? तर व्हायरस हे नॉन सेल्युलर ऑर्गॅनिझम असतात. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन फोर्थ हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता? तर ऑप्शन काय काय दिलेलं आहे? तो हुमरस, फेमर, रॅडियस आणि स्काल्पुला. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर फेमर हे वेगळं आहे या बाकीच्या ऑप्शनमध्ये, हुमरस, रॅडियस आणि स्काल्पुला. तर ऑप्शन सेकंड याचं योग्य उत्तर आहे.